आणि आपण जो वेश धारण करायचा आहे, आपण जो मार्ग घ्यायचा आहे, आपल्या मार्गामुळे, आपल्या वागण्यामुळे, आपल्या बोलण्यामुळे, आपल्या चालण्यामुळे जर गंगा भारती महाराजांची सेवा नसेल घडत नसेल, अर्थात जनता जनार्दनाला सुख कशात आहे हे सांगणं त्याच्याकडे नसेल, किंवा त्यांच्या सुखाचा मार्ग त्यांना जर नसेल, तर ते भक्त आहेत का? नाही. म्हणून संत महात्मे नेनते काही नामस्मरणा वाचून, त्यांना ज्ञानच नसतं महाराज. त्यांना सांगणारे माणसं जागेवर मरतील सांगून, पण त्यांच्यात काही कुत्र्याच्या शब्दात फरक होत असतो का? एक जणांना नळी घातली 6 महिने, कसं काय होत नाही मला आपण बघतोच. लक्षात आलं का? 6 महिन्यानं नळी काढली, म्हणला कसे काय शेपूट नीट होत नाही, पट्ट्या बघतोच. काढली नळी तर घ्या. तर थोडक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये महाराज कुठेही जा, हो आम्हाला लोक सांगतात ना, महाराज आमच्या गावात 1-2 नासके आहेत हो. बाबा ते नासके कोणते ते गुण काढून टाका आणि हरिभक्त व्हा आणि आपल्याला चांगलं म्हणून घ्या. व्हावा वाटे जना, तुका म्हणे साठी गुन्हा, असा गुण आपल्या जवळ धारण करा की जनतेचा त्याच्यात उद्धार होईल. विठ्ठल महाराज माळकरी आहे हो, भजन बी करते हो, पंढरपूरला बी जातो, पण लय कुत्सळ आहे बघा, असं म्हणणं लोक आहे. तो हरिभक्तासारखा आहे, पण पोटासाठी तो टोपी माळा गाजराची पुंगी तैसे संत झाले. जशी गाजराची पुंगी असते का, तशी काही संत झालेले आहेत गाजराच्या पुंगी सारखे. मला सांगा, सरण्याची धावपळीपर्यंत असते महाराज. म्हणून महाराज, कारण आपण बी चांगली भक्ती केली, भक्ती करण्याची बी काही पद्धत आहे ना हो, आहे का नाही? आता आपण सहज माणसं काही पद्धतीनंच व्हावं ना. आपण म्हणत नाही का सहज माणसाला की का पाहुण्याची यायची पद्धत आहे का, असं म्हणतो का नाही? म्हणतो. किंवा समजा एखाद्या वेळेस एखाद्या मुलीला मुलगा पटला, मुलाला मुलगी पटली, झाले का नवरा बायको, त्याची काही पद्धतच आहे ना. ते पद्धतीनंच व्हावं लागतं ना. ते नाही का काय आपल्याला काय माहित नव्हतं, तुम्हाला माहित असेल. ते हळद लावायची, 2-4 दिवस तसे सडू द्यायचे, पुन्हा मग सगळे लोक जमायचे, पुन्हा कोणतं काहीतरी म्हणायचं, सपास तांबला ना, पुन्हा देव करून आता झाले बघा. ते ही पद्धतच आहे ना. कोणचं बी पद्धतीने जावं लागते ना, नाही का? बोलण्याची बी पद्धत आहे. बोलायला जरी एकदम नाही, बरेच माणसाला काही बोलण्याची सुद्धा पद्धत नाही. एक जणाला विचारलं, एका पोराला, बरं का, हे कोण आहे म्हणलं, हे गडी माणूस, माझ्या माईचा नवरा म्हणला. बोलले नाही, नको का माईचा नवरा, हाय रे बाबा.
ही काही बोलण्याची पद्धत आहे का? बोल ऐसे बोल जेने बोले विठ्ठल बोले जेने बोले विठ्ठल बोले बोल ऐसे बोले जेने बोले विठ्ठल बोले असं बोलावं की भगवंताला आनंद वाटा. ही बाई कोण आहे? त्या पोराला विचारलं, ही बाई कोण आहे? बापाची बायको आहे म्हणलं. ही काय बोलण्याची पद्धत आहे? मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण देह देवाचे कारण मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची हे खरं आहे, पण बोलणाऱ्यांना कळत नाही. मुखी अमृताची वाणी देवाचे कारण. हे देह देवाच्या प्राप्ती करून घेण्याकरता आपल्याला मिळाला, हे त्याला ज्ञान गोष्ट आहे. लक्षात आलं का? आता काही काही म्हणजे भक्ती करतात बा, पण भक्ती कशी करावी महाराज? देह शुद्ध करून भजनी बजावे तरीच ना आठवावे, नाही का महाराज? या देहानं मांस खाणं नको आहे, या देहानं दारू पिणं नको आहे, या देहानं तंबाखू तंबाखू खाते ना इकडे लोक? नाही मला जिथं खातेत का? खातेत म्हणजे तंबाखू आता साधा पदार्थ. तंबाखू खाणार तर काय काय सांग बरं का, काय वास येतो म्हणतात. ते ज्याच्या घरी कोंबडे का त्याच्या घरी कधी बी वास येतो. म्हणजे तंबाखू खात का त्याचा बी वास येतो महाराज. त्यानं जर थुकलं ना कसं कलच होते बघा माझ्या पोटात असं. आता काय त्या आता काय सांगा, त्या कोंबडेला फरशी कळना फुलं कळना कुठं पिळी तंबाखू खाणारा बी, पण त्याला काही स्वयंपाकघर कळत नाही, देवघर कळत नाही, बसलं कळत, तिथं पिची थुकतच राहते. मग मला मी म्हणत असतोय, मग तंबाखू खाणाराचं तोंड आणि कोंबड्याची विठ्ठल. सारखीच तंबाखू जर खाल्ली, आता काही काही माणसं असा बकमा असते तोंडात तंबाखूचा, बोल बदले बळी हनुमान माझ्या शिवारानं पळल रे हनुमान. अशा गहाण तोंडाला देवाला भक्ती चलती का? देवाला सुद्धा अशी भक्ती आवडत नाही. मग लोक म्हणतात, महाराज तुम्हाला काय करायचं? लय रात्री बोलू लागला, आम्ही काय का खायनाव, आम्ही काय का पेनाव. मग तुम्ही असं बोलल्यावर लोक पटी बी द्यायचे नाही, सप्ती बी व्हायचे नाही. सप्ताह तर मोडून बी जात नाही, काही सप्ताह होत राहते, सगळं होत राहते. पण थोडक्यामध्ये भक्ती जरा पद्धतीनं करा. भक्ती पद्धतीनं जरा पद्धत असते त्याच्यात काय थोडीशी, बरं का विठ्ठल. गदळबाईनं स्वयंपाक केला, थोडस जरा असा मोरपिसारा फुललेला, जर अशा बाईनं जर स्वयंपाक केला आपल्याला कसं भावत आहे का? खावं असं वाटतं का स्वयंपाक? तसं देवाला भावत आहे का? नाही, गदळ तोंडाने देवाला भावत नाही. असे एका ठिकाणी लग्न होतं, पोरीचा टिळा होता बरं का माऊली महाराज. टिळा होता, एक आचार्याला बोलला. आचार्य खूप हुशार होता, साधे बी तांदूळ असले बरं का की त्याला कसा सुगंध आणायचा आचार्याला माहित होता. असा आचार्य हुशार होता, पण त्याला होता महारोग, त्याला रक्तपिती होती असं बरं का. मग त्याला लावलं होतं तर
महाराज झाला स्वयंपाक बसले ते टिळा झाला आणि बसली लोक जेवायला असे पात्र वाड्यावर भात वाढा महाराज काय घमघमावा अशा लोक म्हणा याला म्हणते भात खरा भात आहे काय गोड काय सुगंध यायला लगेच पुरी आणली पुरीचा वास पण वरण आणलं की वरणाचा वास काय स्वयंपाक आहे कोणी म्हणतं अरे नाही करणारा बी हुशार आहे ना हुशार असावं लागतोय नुसते तांदूळ ह्याचा काय उपयोग आहे करणारा बी मग त्याला वाटलं आता हे जियावा म्हणता ह्यानं मध्ये थांबावं का ह्यानं सरकून पडदा साडला पुढे आला म्हणला आता गडे उद्या लोकांचे लग्न येऊ असे तर आपण जरा सांगावं हो का जेवणारे मंडळी माऊली जेवणारे मंडळी हो मी आचार्य आवर्जून बोलतो सगळ्यांना की हे स्वयंपाक हे माझ्या हाताने केलाय म्हणला तुम्ही काहीच काळजी करू नका आणि ह्या पुढे नाही बोलते ते बोलणारच आहेत मोठ्यानेच बोलणार आहे ते संतुलन सुटलेलं असते विठ्ठल पुऱ्या आहेत का म्हणला ह्या पुऱ्या ह्या माझ्या हातानं पुऱ्या केल्यात म्हणला ह्या हातानं लोक म्हणले स्वयंपाक चांगला पण यानं जर केला असला तर आपलं घराकडेच निघालं पण बरं म्हणला तसं काही मला माणसं बी लागत नाहीत म्हणला भांडे बी लागत नाहीत लय झालं तर म्हणलं हे पुरे मांडीवर लागल्यात म्हणलं लोक म्हणजे उठायचं करा रे इथं मिळ लागत विठ्ठला काही कळलं कसं असं गदळ जेवण आपल्याला भावत आहे का तसं देवाला बी गदळ भक्ती भावत आहे का नाही भावत मग पद्धतीनं भक्ती करा साधू संत महात्मे सांगतील असं आहे का साधू संत महात्मे आपल्याला सांगण्यासाठी झाले सांगत होतो माशी काहीतरी गेला कारण त्यांचं जीवन महाराज भक्त कुणाला म्हणतात सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाजे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम सतत जे नामस्मरण कर धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे हरिरंगी हरी रंगात रंगी रंगे रंगी रंगे रे श्री रंगे काय भुललाशी पतंगे शरीर दायाचे ठेवणे शरीर दायाचे ठेवणे रंगी रंगे रे श्री रंगे काय भुललाशी पतंग शरीर जाणार आहे जाणार हो कैचे हत्ती घोडे वाडा अरे सर्वसा पुत्रांनी भरावा ऐसा माझे म्हणूया बहु दुःखाचा वळणता माझे म्हणूया बहु दुःखाचा वळणता भूता करणे मृगराज्या
सर्व राज्य टाकून गेले थोडे ते का वेळे म्हणावे, या प्रमाणाचा सादृश्य अर्थ असा आहे. महाराज, आपण सावध व्हावे आणि संत सांगतील त्या मार्गाने चलावे, तरच आपला उद्धार आहे. आणि ते सांगतात बाबा सतत, देवाशिवाय कुठलं हे काही सत्यतो सत्यतो का दाविला जगदाकार सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. म्हणून काय तेने तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. म्हणून महाराज, गंगा भारती महाराजांचं नाव कुठे नाही. वारे हाती माप आले सज्जन, कीर्ती मुख त्यांचे नारायण. आया ही भूमंडळा माझी माझी कीर्ती, याही मंडळामध्ये कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. गंगा भारती महाराज की जय. म्हणाल बाबा आम्ही आता संतांचं ऐकून चालणार आहे हा, आणि आम्हाला जर काही संकट आलं तर अहो, त्या भक्ताच्या पाठीमागचं संकट राहत नाही, तर तुमच्या मागचं संकट देव राहू देतात. देव उभा मागे पुढे, गोविंद असे मागे पुढे. तुम्ही फक्त संत सांगतील त्या मार्गाने जर चालले, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच तुम्हाला न पडेल गुंता कोठे काही. चिंता भारवाटा पाती चिंतने 12 वाटा पळती विकले तृण अग्नी मेवे समरस झाले, तैसे नामे केले. पण संतांनी सांगितलेल्या मार्गाने गेलं तर महाराज, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे कोणाच्या? हे भक्ताच्या. कोणता भक्त? हे संभाळी
वाजलं होतं. विष का प्याला राजाजीने भेजा, विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत दम मेरा हाशी रे मेरा दम. दिन ना दिन दिनक दिन ना दिन तिनक हे ताल आहे. पिबत पिबत मेरा हाशी पग घुंघरू बांध मेरा नाच रे पग घुंघरू. तर यांना नांगराला झोपावं लागेल. आता लईच लेख आहे. म्हणजे नांगराला म्हणजे गात्याच्या बाजूला बरं का, पंढरपूरच्या. मग येतात माग रागावले काय. तर थोडक्यामध्ये महाराज मीराबाईला विष पाजलं तर त्या मीराबाईला काहीही झालं नाही महाराज. प्रत्यक्षात भगवान मीराबाई तुका माने मीराबाई, 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 तुका माने तुका म्हणे मीराबाई जहर पिले मरण नाही. महाराज पांडवांना लाक्षागृहामध्ये कोंडून ते घर पेटून दिलं. घर काहीही झालं नाही महाराज. का देव राखे दया मारिल, देव राखे दया मारिल कोण नमुळे काटा हिंदला कोण. भूमीवरी ऐसा कोण, भूमीवरी ऐसा कोण, भूमितलावर हरीच्या दासाला गांजणारा त्याला नरकाची प्राप्ती आहे. विठ्ठल महाराज एवढं संकट आलं हत्तीला पण भगवंताला हाक मारली. कोण होईल जो ब्रह्मांड चालक आपणची हाक दिला. हाक हे लक्ष्मी ती कहे गजराज आगे लगोरी पीछे होता आवाज. महाराज तिथे लागलीच कोठे नदीशी पाहता उडी घाली. कोणासाठी? भक्तासाठी. विठ्ठल पण भक्त व्हावं आपण. महाराज द्रौपदीला किती महान संकट पडलं. कौरवी 45 सभे माझ्या वस्त्रे हरणी वस्त्रे कैशी झाली माऊली. 45
महाराज गांजू लागला वैरी तर हरी आपण हरी वस्त्र झाला निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आईचं साकडे पडोले आईचं साकडे पडोले आईचं साकडे पडोले म्हणून महाराज भक्त ऐशे जाना जे देही उदास गेल्या अशा पाशेवार महाराज भक्तांचं जे कार्य आहे ते केवळ जगताच्या हिताचंच कार्य आहे आणि जो भक्तांच्या म्हणण्याप्रमाणे जो कार्य करत असेल बर का तुका म्हणे सत्य कर्मा भावे साहेब तुका म्हणे सत्य कर्म भावे साहेब तुका म्हणे सत्य कर्म भावे तुका म्हणजे सत्य कर्मा भावे साहेब हातलिया भय नरकालाने जर आपण सत्कर्माला जर आपण सहकार्य नाही केलं किमान आपल्याला